मनुष्य व्हॅल्यू बेस्ड बिझनेस त्याशिवाय करूच शकत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला किंवा अधिष्ठान नाही काही. त्याची व्हॅल्यू म्हणजे काय की आपण पैसे मिळवणं हा सेकंडरी पार्ट आहे. खरं त्या कामातनं आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे. पैसे हा विषय कधी सोडेल. धंदा करताना पैसे मिळवायसाठीच आपण धंदा करतो. त्यात कुठं कन्सेशन द्या का असा विषय नाही. पण प्रॉडक्ट असा द्या की त्यांना स्वतःहून 2 पैसे जास्त द्यावे. मी म्हटलं तर 87 साली या बिझनेसमध्ये आलो. पहिली एक 10 वर्षाचा काळ असा होता की लोकांना नवीन किंवा ॲडव्हान्स गोष्टीपेक्षाही त्यांना बेसिक नीड म्हणून घर हवं. त्यामुळे तेव्हा ह्या ॲडव्हान्स गोष्टींपेक्षा इकॉनॉमी बरोबर आहे. हे कमी खर्चात पण माझं घर व्हायला पाहिजे खरं आहे. असा एक स्वरूपाची कामं चालू होती. आता मात्र जेवढी तुम्ही चांगली टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स गोष्टी द्याल तेवढा त्याला हे चांगली डिमांड झाली. ही व्यसनधीनता या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी लोकांना त्रास देत आहे. जसा राजा तशी प्रजा असं बरोबर काही आहे. म्हण आहे. त्या पण तुमचं वागणं कसं तोच आदर्श तुमचा स्टाफ घेतो. खरं आहे. कारण त्या स्टाफमध्ये व्यसनाधीनता ऑलमोस्ट नाही. बरोबर. 80 एक स्टाफ आहे. खरं लेबर क्लासला मात्र कारण ज्या पद्धतीनं त्यांना काम करायला हो. उन्हा पावसात कुठल्याही परिस्थितीत खरं आहे. थोडा तो प्रकार आहे कारण तो पार्ट अँड पार्सल ऑफ द त्यांचं वर्क आहे. आपल्याला काय एक झालेला आहे संस्कार लहानपणी असे होतात की अध्यात्मयोग हा 60 नंतर करायचा हां. आणि 60 पर्यंत कर्मयोग करायचा. कर्मयोग हा जन्मापासून शेवटपर्यंत आहे. 60 नंतर कर्मयोग सोडायचा नाहीये हो. आणि अध्यात्मयोग 60 नंतर चालू करायचा नाही तर जन्मापासूनच चालू करायचा. त्यामुळे एखादा कठीण प्रसंग आयुष्यात येणार आहे कोणालाही चोरलेला नाही. नाही. पण तो कसा फेस करतात फार त्याच्यात प्रूव्ह करायला जायचं नाही की मी शहा आहे असं. हो. एकदा सांगून बघा तर पटलं ठीक नाही तर सोडून द्या. तुम्ही तुमच्या मार्गाने मोठी होत जावा. तसं नुसताच तुमचा धंदा तुमचं आयुष्य तुमचं फॅमिली हीच फक्त चांगली मोठी होईल असं नाही तर तुम्ही समाजकार्य करत जायला पाहिजे आणि समाजाला चांगलं देत पाहिजे.